भाजपा, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप, मनसे, महायुतीच्या वतीने काल दिनांक 3 एप्रिलला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री विखे पाटील, रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार भालसाखळे तसेच जिल्हाभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे निघालेल्या रॅलीने जनतेचा आशीर्वाद लाभलेले अनुप संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेकरिता उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी मोदीजींचा विकासाचा झंझावात व तुमच्या सर्वांचा आशीर्वादरूपी मत हे अनुप संजय धोत्रेंना द्या व मोदीजींची स्वप्नपूर्ती तुमच्या मतांनी पूर्ण होणार, महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी भर उन्हात ढोल ताशे भजनी मंडळ, बंजारा कॉस्ट भजनी मंडळच्या गजरात व अनुप धोत्रे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला। रणजित पाटील, वसंतराव खोपरे, किशोरजी पाटील, जयंतजी भस्मे, संदीपजी पाटील, विजयराव देशमुख, या ठिकाणी अश्विनजी नवले, सर्वच मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप, शिवसंग्राम, आमची लवची शक्ती सेना, या सगळ्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मंचावरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं घ्यायची होती, पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात, महायुतीला भारतीय जनता पक्षाला मान्य नाही। त्यामुळे सगळ्या नेत्यांनी मिळून सांगितलं, साहेब कार्यकर्ते आणि जनता उन्हात आहे, त्यामुळे दोनच भाषणं करूया, आम्ही सगळे नंतर 26 तारखेपर्यंत भाषणं करणारच आहोत। तुम्हाला ऊन लागत नाही, पण आम्हाला तुम्ही उन्हात पावत नाही आणि म्हणून आता आज या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर खूप सभा होणार आहे, सगळ्यांची भाषणं होणार आहेत। आज मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, अनुप धोत्रेंसारखा एक युवा नेता आपण मैदानात उतरवलाय। 30 वर्ष अनुप धोत्रे या अकोल्यामध्ये वन फिरतायत। हे थांबा बाबा, मध्ये बोलू नको, चल। या ठिकाणी ते वन फिरतायत आणि एक प्रकारे विकासाची फुगा ही अनुप धोत्रेंनी हातामध्ये घेतली आणि संपूर्ण अकोला मतदारसंघामध्ये आम्ही ज्यावेळी विचारलं, यावेळी संजू भाऊंची तब्येत ठीक नाही, त्यांचा आशीर्वाद आहे पण ते मैदानात उतरू शकणार नाही, आम्ही सगळ्यांना विचारलं, सांगा कोणाला तिकीट द्यायचं, सगळ्यांनी एक मताने सांगितलं अनुप धोत्रे यांच्यासारख्या युवा नेत्याला तुम्ही मैदानामध्ये उतरवला। आणि आज अनुप धोत्रे हे मैदानामध्ये आहेत। बंधू भगिनींनो, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, देशाच्या प्रधानमंत्र्यांची निवडणूक आहे। हे मत अनुप धोत्रेंना नाही आहे। या ठिकाणी अनुप धोत्रेंना मत दिल्यानंतर, त्यांचं बटन, कमळाचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोण प्रधानमंत्री होणार? त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा निवडून देण्याची निवडणूक आहे। आम्ही कोणाच्या विरोधात मतं मागत नाही, आम्ही मोदीजी करता मतं या ठिकाणी मागतोय। कारण मला एक गोष्ट माहिती आहे, आम्ही सकारात्मकतेनं पुढे चाललोय। कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील, काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत। बंधू भगिनींनो, आपल्याला काही करायची आवश्यकता नाहीये। तुम्ही इतिहास तपासून बघा, इतिहासामध्ये काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही, आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता
आणि एक समर्थ भारत तयार करण्याकरता आज आपण बघा 10 वर्षामध्ये मोदीजींनी काय चमत्कार केला. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 25 कोटी